गुड आफ्टरनून. आपण फर्स्ट चॅप्टर पाहिला बेसिक, जे की ज्युरिस्प्रुडन्स ऑफ हार्ट म्हणू शकतो, म्हणजे ते पाहायचंय आपल्याला डिटेल्स मध्ये. तो पार्ट आपण पहिला, कारण बऱ्याच जणांचं मला आले मेसेज, 1-2 जणांचे, की सर पहिल्या ह्याच्यात काय इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन काय येऊ शकतात. सो क्वेश्चन्स मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की ह्या पद्धतीनेच येतील. ऑब्जेक्टिव्ह जर असतील तर ह्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन, की हा ऍक्ट कधी इम्प्लिमेंट झाला, अमेंडमेंट कधी झाली. डीसी बद्दल जर थेरोटिकल क्वेश्चन असेल तर ड्रग एन्क्वायरी कमिटी बद्दल क्वेश्चन येऊ शकतो. चोप्रा कमिटी म्हणजे काय असू शकते, किंवा स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लेजिस्लेशन इन इंडिया, म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह होतं लेजिस्लेशन इंडियाचं. ओके, तर ते तुम्हाला तिथं एक्सप्लेन करावं लागेल की डीईसी काढली, नंतर ते ऍक्ट बनवले गेले, ते स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह मध्ये यायला पाहिजे. ओके, तर हे 2-3 टाइपचेच आहे, जास्त मोठा चॅप्टर नाही येतो, आणि त्याला शक्यतो कधी कधी विचारलाही जात नाही क्वेश्चन त्याच्यावर. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द न्यू चॅप्टर, दॅट इज द फार्मसी अँड हेल्थ केअर सिस्टीम. ओके, आपलं आणि हेल्थ केअर सिस्टीमचं नातं काय आहे? फार्मसी अँड हेल्थ केअर सिस्टीम. ओके, आता हे जे पाहणार आहे आपण, हे ऑलरेडी प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळे आहेत, बट आपण याला कन्सर्न करतोय इंडियाच्या दृष्टिकोनातून. भारतामध्ये कसे चेंजेस झाले आपल्याला जास्त बाहेर जायची गरज नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला बाहेरचं फार्मासिस्ट, म्हणजे बाहेरच्या देशात जर मेडिकल शॉप किंवा तिथं ऍज अ फार्मासिस्ट म्हणून जॉब करायचा असेल तर त्यांच्या प्रत्येक कंट्रीच्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम असतात. जीआरई, टॉफेल, लँग्वेज रिलेटेड एंट्रन्स एक्झाम असतात. ओके, लँग्वेज माहिती तुम्हाला, फ्रेंच लँग्वेज आहे, जर्मन लँग्वेज आहे. तर त्या एक्झाम क्रॅक करून त्याच्यात स्कोर आणून मग तुमचा तिथं इंटरव्ह्यू होतो, आणि इंटरव्ह्यू नंतर ऍज अ फार्मसी प्रोफेशनला तुम्ही तिथं सिलेक्ट होतात. इव्हन आपल्या इंडियामध्ये पण जर बाहेरचं कोणी यायचं असेल, बाहेरच्या देशातून जर इकडं इंडियामध्ये येऊन त्याला मेडिकल शॉप ओपन करायचं असेल, तर आयदर तो इथं एज्युकेटेड पाहिजे, म्हणजे इंडियाच्या कोणत्याही अप्रूव्ड युनिव्हर्सिटी मधून पास आउट पाहिजे, नाहीतर मग बाहेरून जर पास आउट असेल तर त्याला इथं येऊन एंट्रन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू हे दोन्ही पण पास करावे लागतात, क्रॅक आउट करावे लागतात, आणि त्यावेळेसच त्याला फार्मासिस्टचा जॉब भेटत असतो. ओके, दॅट इज फॉर द जनरल नॉलेज साठी. चॅप्टर मध्ये जर सुरुवात केली, आपण ऑलरेडी पाहिलंय, ऍक्च्युली लास्ट इयर आपण ऑलरेडी स्टडी केला की इंडियाची सिस्टीम कशी चेंजेस होत गेल्या. मेडिसिनल सिस्टीम कोग्नोसी मध्ये पाहिलं. ओके, पहिला चॅप्टर आठवा कोग्नोसी मधला, ड्रग स्टडी ड्रग. ओके, नंतर आयुष सिस्टीम, पंचकर्मा वगैरे आठवलं. तेच याच्यामध्ये आहे की फार्मसी आणि हेल्थ केअर सिस्टीम कशी डेव्हलप होत गेली. ओके, तर बेसिकली पाहिलं तर इंडिया जे आहे तो रिलिजियस बेस्ड मेडिसिन देते. ओके, म्हणजे प्रत्येकाचं सिस्टीम पहा. आता चायनामध्ये पण पहा, चायनीज ट्रीटमेंट वेगळी राहते. तिथे ॲक्युपंक्चर वापरतात, ते सुया टोचून वगैरे, किंवा ॲरोमाथेरपी पण वापरली जाते तिथं, म्हणजे मसाज करून किंवा फुलांचा स्मेल देऊन, ब्लॉसम वगैरे करून. ओके, इंडियामध्ये पण रिलिजियस ट्रीटमेंट भरपूर आहेत अशा. अंधश्रद्धाचा जर पार्ट सोडला तर बाकी आयुर्वेद सिस्टीम आपली सायंटिफिक आहे, युनानी सिस्टीम आपली सायंटिफिक आहे. तर हा चेंजेस कसा येत गेला, पहिले जे आलं गेलं, ओके, दॅट इज द आयुर्वेदिक मेडिसिन. ओके, कुठून आलं होतं आयुर्वेदा? ओरिजिन काय आयुर्वेदाचं? दॅट इज द अथर्ववेदा. ओके, हे आपण अथर्ववेदा सगळ्यात अगोदर इंडियन, जो की हिंदू रिलिजन मध्ये फॉलो केला जातो मोस्टली आयुर्वेदिक सिस्टीम. इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द अथर्ववेदा. आणि सेम वे, ओके, ऋग्वेदामधून पण आलेलं तुमचा अर्थ अँड वॉटर, हे तुमचं ऋग्वेदाने आहे जी इन्फॉर्मेशन. मेडिसिनल हर्ब्स जे आहेत,
ओके, औषधी वनस्पती, फक्त वनस्पती, फॉर्म्युलेशन नाही की हे झाडं याच्यासाठी कामी येतात. ओके, म्हणजे प्रत्येक प्लॅन्टचा काही ना काही युटिलायझेशन राहतो. ओके, ऍसिडिटी झाले की हे खायचे नाही. असे काही काही आहेत औषधी वनस्पती म्हणलं जातं, ते मेडिसिनल हर्बच्या बाबतीत. तर तो जो पार्ट आहे तो पण त्या वेदांतून आलेला आहे, ऋग्वेदांचा पार्ट. ओके, आणि प्लस वॉटर ऑल्सो. पाणी पण पहा वेगवेगळं आहे, बर्फाकडचं पाणी, समुद्राकडचं पाणी. त्या काळातलं जर स्टडी पाहिला की बॉइल्ड वॉटर वेगळं राहतं, आईस वॉटर वेगळं येतो, नॉर्मल रूम टेम्परेचरचं वॉटर वेगळं, नदीतलं वॉटर वेगळं, विहिरीतून जे भेटतं ते मिनरल वॉटर म्हणू शकतो त्याला आपण, ते वॉटर वेगळं. तर ते ऑलरेडी त्या काळात स्टडी करून झालेले वॉटरचे एवढे 3-4 प्रकारचे आहेत. नंतर त्याच्यानंतर मग ते स्टराईल वॉटर वगैरे डेव्हलप झाले त्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझमचा शोध लागला. त्याच्यानंतर स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन, स्टराईल वॉटर, डिस्टिल वॉटर हे नंतर सुरू झाले. बट त्याच्या आधी पण वॉटरचे टाइप्स होते, मिनरल वॉटर, प्लेन वॉटर, सी वॉटर, बॉइल्ड वॉटर. तर हे त्याचे युजेस काय मेडिसिन्स मध्ये हे ऋग्वेदामधून कळालं. त्याच्यानंतर मुघल एम्परर्स आले. ओके, आणि मुघल एम्परर्सनी इंडियामध्ये सिस्टीम केली, युनानी. ओके, आपल्या आयुर्वेदामध्ये लेप सिस्टीम होती, लेप लावून नीट केलं जायचं. त्याच्यात थोडस मॉडिफिकेशन, जो कंटेंट आहे तो सेम आहे आयुर्वेदामधला आणि युनानी मधला, दोन्हीकडे पण नॅचरल रिसोर्सेसच वापरले आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. बट फॉर्म्युलेशन प्रकारामध्ये किंवा मोड ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती वेगळी आहे दोघांमध्ये. युनानी मध्ये आपण पाहिलं डायग्नोसिस कसं होतं, येलो बाईल, ब्लॅक बाईल टेस्टिंग केली जाते, ब्लड आणि युरिन. ओके, तर त्याच्यावरून डायग्नोसिस करून ट्रीटमेंट पण दिली जाते, याच्यात मलम वगैरे, लेप. ओके, शक्यतो जेवढं होईल तेवढं एक्सटर्नली थेरपी दिली जाते. प्रत्येक इंडिव्हिज्युअल साठी वेगळी थेरपी ट्रीटमेंट इथं युनानीमध्ये यूज केली जाते. आयुर्वेदामध्ये सेम डिसीज साठी सेम ट्रीटमेंट युटिलाइज केली जाते, कारण शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं अशी त्यांची कन्सेप्ट आहे. ओके, सो मोड ऑफ ट्रीटमेंट वेगळी आहे, कंटेंट सेम आहे. हे 3 होते. त्याच्यानंतर अजून पण ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही ह्याच्यात ऍड पण करू शकता की चरक संहिता, सुश्रुत संहिता यांनी हे बनवलं होतं. ओके, चरक आणि सुश्रुत. बाकी युनानी मध्ये असं फेमस जे होते मुघल एम्परर, तुम्ही पाहिलं युरोपियन कंट्रीज मधून ऍक्च्युली मुघल्स आले होते, त्यावेळेस त्यांनी युनानी सिस्टीम इथे इम्प्लिमेंट केली. आणि ह्याच्यानंतर 18व्या सेंचुरीमध्ये, ओके, इन 18th century there was a journey starting of first hospitals. 18th century, ज्यावेळेस ऍलोपॅथिक सिस्टीम पण नव्हती त्यावेळेस हॉस्पिटल ऑलरेडी डेव्हलप होते, पण त्याचा रेकॉर्ड नाहीये ऍक्च्युली कोणत्या डेटला किंवा कोणत्या वर्षी उघडलं, कोणी इम्प्लिमेंट केलं, त्याचा काही डॉक्युमेंटेड एव्हिडन्स नाहीये. त्यामुळं साधारण 18व्या शतकाच्या वेळेस हॉस्पिटलची निर्मिती झाली, ज्याला आपण ते पंचकर्म चिकित्सा म्हणतो, किंवा तिथं पेशंट ऍडमिट व्हायचे, ऑर्गनायझेशन फॉर द ट्रीटमेंट. ओके, आणि त्याच्यानंतर हे जे हॉस्पिटल्स आहे यांचं काम काय होतं, मेंटेन करायचं, हेल्थला प्रमोट करायचं. ओके, म्हणजे काय राहतं, एक पेशंट जसं हॉस्पिटलचं काम कसं राहतं तुम्ही पहा एकदा. एखादा पेशंट, तुमच्या शेजारी पण पेशंट असतात, ओके, ऍडमिट. एखादा पेशंट जसं जसं जवळजवळ हे होतं, रिकवर व्हायला सुरुवात होती, शेजारच्या पेशंट मध्ये पण तशी इम्प्रुव्हमेंट दिसायला लागते. ओके, जर शेजारचा पेशंट ची डेथ झाली तर त्याच्या जवळच्या पेशंटला जर तो 2 दिवसांनी नीट होणार असेल तर त्याला अजून 5-6 दिवस लागतात. तर हे ऑर्गनायझेशन ग्रुपमध्ये चालतं. शक्यतो 90% क्राऊड जो येतो क्युअर होऊन परत जातो हॉस्पिटल मधून. ओके, म्हणजे त्याचा जसं आपण म्हणतो एक सडका आंबा बाकीच्या आंब्यांना सडका बनवून टाकतो, त्या पद्धतीतच. ओके, तुम्ही पाहून शेजारचं ते वातावरण वगैरे येऊन तुम्ही लवकर क्युअर होतात. ओके, त्या टाइप साठी हे हॉस्पिटल तयार केले होते. मेन काय मोटिव्ह होता यांचा की टू मेंटेनिंग द हेल्थ अँड प्रमोटिंग द हेल्थ इश्यूज ऑल्सो. म्हणजे समजा तुम्हाला पॉइझनिंग झाली, शेजारचा जो पेशंट आहे त्याला पण पॉइझनिंग झालेली असते. ओके, तुम्हाला झालेली राहते फूड पॉइझनिंग,
ओके, आणि त्यांनी एक्सेस बाहेरचं जंक फूड काढल्यामुळं पॉइझनिंग झालेली असती. मग त्याच्या एक्सपिरियन्स मुळे तुम्हाला शिकवण भेटते की नाही यार, आपण जास्त एवढं खायला नाही पाहिजे, आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. जंक फूड्स किंवा जे प्रिझर्वेटिव्ह कंटेनिंग फूड्स असतात ते जास्त खाल्ले तर पॉइझनिंग किंवा मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते किंवा त्याचे सिव्हिअर इफेक्ट्स लिव्हरवर वगैरे होऊ शकतात. सो हा एक्सपिरियन्स एक काउंट होतो. म्हणजे काय होतं की पेशंटला इनडायरेक्टली आपण गाईड करत आहोत. पेशंटला इनडायरेक्टली गाईड करतो की बाबा हे असं पण केस होऊ शकते तुझ्या बाबतीत, तू आत्ताच काळजी घे. ओके, हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस भेटायला जातात त्यावेळेस तुम्ही पाहता एका साईडला ऍक्सिडेंट वाला राहतो, एका साईडला हार्ट पेशंट राहतो, तिसऱ्या साईडला डायलिसिस वाला राहतो. तर हे प्रत्येकाचे एक्सपिरियन्स तुम्ही विचारता काय झालं होतं, काय खातात, कशी राहणीमान आहे, हे इनडायरेक्टली एक ग्रुप मध्ये चालू राहतं आणि त्याच्यामुळे एज्युकेशन वाढतंय. ओके, सो हॉस्पिटलचं काम फक्त ट्रीटमेंट नाहीये, ते हेल्थ बद्दल त्यांना प्रमोट पण करायचं आहे, गाईड पण करायचं आहे प्रत्येक पेशंटला. ओके, याच्या व्यतिरिक्त हे तर पेशंटच्या बाबतीत झालं. दुसरा हॉस्पिटलचा रोल कसा येतो अजून वाढून की पेशंट्स आले, पेशंट सोबत नर्सेस आले, लॅब टेक्निशियन्स आले, हेल्थ केअर प्रोफेशनल मधले तुमचे फार्मासिस्ट आले, आपण नंतर काय म्हणतो आपण त्याला, फिजिशियन्स आले. ओके, तर हे जे आहेत हे एकमेकांना त्यांचं नॉलेज शेअर करतात. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. ओके, प्रत्येक जण डॉक्टर शिकतो, तुम्ही मी पण फार्मसी शिकलोय. ओके, काही जण मेडिकल शॉप मध्ये बसले, काही जण मॅनेजर पोस्टला गेले, काही जण R&D ला गेले. इट डिपेंड्स ऑन देअर प्रॅक्टिस अँड ग्रास्पिंग पॉवर. ओके, कोण किती कॉम्पिटंट आहे हे याच्यावरून लक्षात येतं. तुम्ही ज्यावेळेस पाहता हॉस्पिटलमध्ये पण की नर्सिंग मध्ये पण एखादी नर्स जी राहते ती सुई अशीच एकदम फास्ट मध्ये लावून जाते. काही काही नर्स एकदम अशा हलक्या हाताने सुई लावतात की कधी लावली कधी इंजेक्शन दिलं कळत पण नाही. ओके, सो हा दिट इज द ऍक्च्युली प्रॅक्टिस मोड आहे. ओके, जेवढी जास्त त्यांची प्रॅक्टिस आहे तेवढं जास्त त्यांचं तेवढे जास्त ते कॉम्पिटंट होतात. ओके, म्हणून तुम्ही आता ह्या 2 वर्षात जेवढं जास्त वाचताय, जेवढं जास्त अभ्यास करताय मेडिसिनचा, केमिस्ट्रीचा, फार्मास्युटिक्सचा, तेवढे जास्त तुम्ही कॉम्पिटंट होणार. म्हणजे मेडिकलला ज्यावेळेस प्रॅक्टिसला जाताल तुम्ही त्यावेळेस एवढं तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. अरे हे काय हे काय, तुम्ही केमिकल नेम वरून पण डायरेक्ट औषधं देऊ शकतो. ओके, अँब्रॉक्सिल हायड्रोक्लोराईड आम्ही कफ वर देऊ शकतो. दॅट्स इट. त्याला ब्रँड नेम पाहायची गरज नाही काही. टस्क्यू आहे का, बेनिफिट आहे का, अजून कोणतं कफ सिरप आहे. ठीक आहे, सो हे हॉस्पिटलचं नॉलेज राहतं, प्रॅक्टिसचं काम असतं. ओके, इथं ह्याला म्हणलं जातं हेल्थ केअर सिस्टीम. डायरेक्टली हॉस्पिटल्सला हेल्थ केअर सिस्टीम पण म्हणलं जातं. ओके, कारण ह्याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट तुमचे डायटिशियन, न्यूट्रिशनर्स पासून फार्मासिस्ट, रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर, ओके, नर्सिंग, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन्स, इव्हन सफाई कर्मचारी जेवढे पण आहे तो स्टाफ जो की पेशंट सोबत डील करत आहे, दॅट ऑल कम्स अंडर द हेल्थ केअर सिस्टीम. म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना पण यावेळेस आपण फ्रंट वॉरियर्स म्हणलं गेलं. ओके, कोरोनाच्या पिरियड मध्ये, कारण त्यांनी पाहिलेलं आहे की आपल्याला काळजी कशी घ्यायची, बॅक्टेरिया ग्रोथ कशी होऊ द्यायची नाही, मायक्रोबल फंगल ग्रोथ कशी होऊ द्यायची नाही. तो त्यांचा स्टडी, त्यांची प्रॅक्टिस आहे. ओके, हॉस्पिटल्स आले, त्याच्यानंतर ब्रिटिशर्स आले. ओके, ब्रिटिशर्सनी काय आणली, ॲलोपॅथिक सिस्टीम. ओके, कधी आले होते ब्रिटिश? ईस्ट इंडिया कंपनी थ्रू आले होते, फ्रॉम द वेस्ट बेंगॉल, कलकत्तामध्ये. तिथून त्यांनी लॉन्च केला, बिझनेसच्या दृष्टिकोनातून आले आणि व्यापार करायच्या नादावर त्यांनी हुकूमत गाजवली इंडियामध्ये. ओके, तो त्यांनी हुकूमत नुसती गाजवली नाही, आपल्या इंडियाला डेव्हलप पण केलं थोडं जास्त. ओके, ॲलोपॅथिक सिस्टीम आणली त्यांनी, बाकीच्या पण भरपूर गोष्टी इम्प्रूव्ह केल्या, जसे की फार्मसी एज्युकेशन त्यांनी स्टार्ट केलेलं आहे ब्रिटिशर्सनी. आपल्याकडं घरंदाजी पद्धत होती. घरंदाजी पद्धत म्हणजे शिंपीचा मुलगा शिंपी, कुंभाराचा मुलगा कुंभार, शिक्षकाचा मुलगा शिक्षक. ओके, ही घरंदाजी पद्धत चालू होती. बट ब्रिटिशर्सनी एज्युकेशन सिस्टीम इम्प्लिमेंट केली आणि तिथून पुढं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते शिक्षण तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने. फक्त त्यांच्यात पण भेदभाव झाला होता, काळे आणि गोरे. बट त्यांनी एज्युकेशन कुठं थांबवलं नाही, त्यांनी सेपरेट आउट ठेवले दोघांना आणि प्रोफेशनल बनवायला सुरुवात केली, फार्मसी प्रोफेशन. ओके,
आता फार्मसी प्रोफेशन ज्यावेळेस देत होते ब्रिटिशर्स, ओके, ही एवढ्याच सिस्टीम आतापर्यंत आपल्याकडे इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. ओके, चायनीज सिस्टीम अजूनही आपल्याकडे म्हणावी तेवढी इम्प्लिमेंट झालेली नाही. ठीक आहे, चायनीज मेडिसिन सिस्टीम जे ऍक्युपंक्चर किंवा प्रेशर पॉइंट जे वापरून दिली जाते ती चायनीज मेडिसिन आहे, किंवा मसाज थेरपी, अरोमा थेरपी पण एवढी जास्त युटिलाइज होत नाही अजून जेवढ्या ह्या युटिलाइज होतात. ठीक आहे. सो प्रॉब्लेम काय झाला की फार्मसी एज्युकेशन तर आणलंय यांनी ब्रिटिशर्सनी, आणि मेडिसिनल सिस्टम आता गोंधळ काय व्हायला लागला की औषधं द्यायचे कोणी, फार्मसी शिकणाऱ्यांनी औषध द्यायचे का डॉक्टरांनी औषध द्यायचे, हा पार्ट जो आहे तो ज्युरिडिक्शनली साईड किंवा आपल्या रूल्स रेग्युलेशन नुसार ओव्हरलॅप व्हायला लागले. म्हणजे काही चुकी झाली तर ह्याच्यामुळे झाली, त्याच्यामुळे झाली. आपण म्हणतो ना, एखाद जण राहतं आपल्या क्लासमध्ये की याच्यामुळे सगळा क्लास डिस्टर्ब होतो, भले त्याच्यात तो स्वतः पण सहभागी असतो पण त्याच्यामुळे डिस्टर्ब होतो असं म्हणतो आपण. तसंच इथं काय राहतं, औषधाचं नॉलेज करणारा आणि ट्रीटमेंट देणारा दोघं इन्व्हॉल्व असतात त्याच्यात. पण एखाद्या पेशंटला साईड इफेक्ट पाहायला भेटले तर डॉक्टर म्हणतो की नाही यांनी चुकीच्या गोळ्या दिल्या, औषधवाला म्हणतो नाही यांनी जे लिहून दिलं तसंच मी दिलं. तो इथं ओव्हरलॅपिंग सुरू होती त्यांची. ओके, आणि ही ओव्हरलॅपिंग काय होतं की प्रॅक्टिस करणाऱ्यांमुळे थोडस मिसमॅच होतं, मेंटॅलिटी मिसमॅच होती, त्यांचं एज्युकेशन मिसमॅच होतं. सो इथं दोन गोष्टी सेपरेट आउट करण्यात आल्या. ओके, पहिलं हे चेंज केलं की पहिलं जे फिजिशियन आहे, फिजिशियन साठी रोल दिला गेला बघा, हे इम्पॉर्टंट आहे. फिजिशियनचा मेन रोल काय आहे? फिजिशियनचा मेन रोल आहे तुमचा डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट थ्रू प्रिस्क्रिप्शन. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट विथ प्रिस्क्रिप्शन. ओके, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, जी पण ट्रीटमेंट आहे ती, आणि दुसरी आहे फार्मासिस्ट. फार्मासिस्ट मेन काय, डिस्पेन्सिंग, अकॉर्डिंग टू द प्रिस्क्रिप्शन, अकॉर्डिंग टू प्रिस्क्रिप्शन. मला प्रिस्क्रिप्शन बद्दल खूप महत्वाचं चॅप्टर आहे फार्मास्युटिक्स सेकंड मध्ये, त्याला थोडस फोकस करा, त्याच्यात डिटेल्स पण कळतील तुम्हाला की काय राहतं. ओके, तर हे दोन जे पार्ट आहे ते सेपरेट आउट करण्यात आले, या दोघांना सेपरेट करण्यासाठी, फार्मसी आणि मेडिकल प्रोफेशन. ओके, त्यामुळं फार्मसी प्रोफेशन जे आहे ते मेडिकल अंडर जाते. IMA असो म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे त्यांच्या अंडर फार्मसी येत नाही. आपण टेक्निकल नॉलेजच्या अंडर येतो, AICTE मध्ये होतो. बट आता AICTE पण सेपरेट आउट झालेली आहे. आता आपण फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे आपली संस्था, म्हणजे आपली काउन्सिल जी आहे एवढी मोठी झाली, एवढी जास्त एक्सपांड झालेली की आता AICTE ची पण गरज नाही रूल्स रेग्युलेशन साठी, फक्त PCI आम्हाला कंपल्सरी. ओके, ह्या वर्षापासूनच ते लागू झालेलं आहे लेटेस्ट मध्ये. म्हणजे आता जे अकॅडमिक इयरला जे ऍडमिशन घेणार आहेत मुलं ज्या कॉलेजेस मध्ये, ते कॉलेज AICTE अप्रूव्ह असणं कंपल्सरी नाहीये. PCI अप्रूव्ड कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी असतील तिथं त्यांनी एज्युकेशन घेतलं म्हणजे तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट होऊ शकतो. ठीक आहे, तर हे नंतरचा पार्ट आहे. फिजिशियनचा रोल काय, डायग्नोसिस म्हणजे शोध करणं कोण काय आजार झालेला आहे, आणि दुसरा त्याला ट्रीटमेंट देणं विथ द प्रिस्क्रिप्शन. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, विथ द प्रिस्क्रिप्शन, ट्रीटमेंट विथ द प्रिस्क्रिप्शन. म्हणजे डॉक्टर स्वतः औषध देऊ शकत नाही, डॉक्टर फक्त लिहून देऊ शकतो की ही औषधं घ्यायची आहे, त्याच्यातलं कोणत्या ब्रँडचं औषध द्यायचंय हा पूर्णपणे चॉईस जो आहे तो फार्मासिस्टचा आहे. ओके, पण ही जुनी पद्धत आहे, मी सांगतो तुम्हाला अजून एक्सप्लेन करून. ही ब्रिटिश काळाला अजून पद्धत चालू आहे. ब्रिटिशर्स मध्ये फक्त ट्रीटमेंट सांगायची आणि इथं डिस्पेन्स. आता तुम्हाला माहिती आहे की फॉर्म्युलेशन कंपनीज नव्हत्या त्यावेळेस जास्त, जेवढं पॉसिबल आहे तेवढं घरच्या घरी ते मॅनेज करून, म्हणजे स्मॉल स्केलला
मॅन्युफॅक्चरिंग चालायची ड्रग्सची आणि ते दिले जायचे पुड्यांच्या रूपात म्हणा किंवा पावडरच्या रूपात किंवा डब्बेमध्ये किंवा तेल वगैरे भरून बाटली या पद्धतीने ते दिलं जायचं. ओके. फार्मासिस्टला खूप वर्कलोड होता म्हणून त्याला फक्त डिस्पेन्सिंगच काम दिलं होतं की जे डॉक्टरने सांगितलंय. डॉक्टरने समजा सांगितलं असेल की 2 ग्रॅम काम्फर टाका, 1 ग्रॅम मेन्थॉल टाका, मिक्स करा, त्याच्यात थोडस नंतर व्होलॅटाईल ऑइल टाका. ओके. युजेनॉल म्हणजे क्लोव्ह ऑइल टाका आणि तुमचं थ्रोट इन्फेक्शन साठीचं औषध तयार. तर ते औषध करायचं काम फार्मासिस्ट होतं. ओके. एवढं तर झालं. पण त्याच्या एक 5 ते 6 वर्षानंतर म्हणजे 50 ते 60 वर्षानंतर काय झालं, रिसर्च चालूच होते डे बाय डे. ओके. आणि रिसर्च चालू असल्यामुळं फार्मासिस्ट असे कंपाऊंड पाहायला भेटले की पोटंट ड्रग्स आले भरपूर काही. पोटंट म्हणजे 1 mg ड्रग जरी घेतला तरी त्याचा 1000 टाइम्स इफेक्ट येणार. ओके. अशा टाइपचे ड्रग्स यायला लागले, पोटंट आले, काही डेंजरस ड्रग्स पण आले नवीन. ओके. न्यू डेंजरस ड्रग्स की डेंजरस ड्रग्स म्हणजे काय, ते ड्रग्स ऍक्च्युली औषधामध्ये वापरले जातात बट हे ड्रग्स हायली रिएक्टिव्ह राहतात. हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे काय होतं की तुम्ही जे खाल्ले पिलेलं असेल जेवण वगैरे केलेलं त्याच्यासोबत पण ते रिएक्शन करू शकतं आणि वेगळी तुम्हाला फार्माकोकायनेटिक ऍक्शन भेटू शकते. ओके. सो त्याला डेंजरस ड्रग्स कॅटेगरी मध्ये म्हणतात. हायली रिएक्टिव्ह राहतात ते. ओके. आणि सर येस सर ते फार्मसिस्टच्या समोरचं दिसत नाहीये काहीच. सर बोर्ड चमकतोय. दिसत नाहीये सर ते. समजतोच आहे का अजून? हो खूप समोर चमकतोय सर. विंडो आहे, इथं कर्टन्स नाही आपल्याकडे. ओके. आजच्या दिवस ऍडजस्ट करा, मी सांगून देतो कोणाला तरी विंडोला आपण शॅडो लावून घेऊ काहीतरी. ओके. सो इथं लिहिलंय मी डिस्पेन्सिंग अकॉर्डिंग टू द प्रिस्क्रिप्शन. हे फार्मासिस्ट ठरवलंय आणि त्याच्या खाली लिहिलंय की नवीन ड्रग इन्व्हेंट झाले ते पोटंट ड्रग. ओके. अगोदर आपण एवढं इन्व्हेन्शन झालेलं नव्हतं. रिसर्च मध्ये नवीन पोटंट ड्रग सुरुवात झाले, डेंजरस ड्रग्स पण तयार झाले. ओके. पोटंट आणि डेंजरस ड्रग तेवढं लिहिलेलं मी. तर हे इन्व्हेंट व्हायला लागले नवीन नवीन ड्रग आणि हे ड्रग्स ज्यावेळेस पेशंटला द्यायचे राहतात त्यावेळेस खूप केअर घ्यावी लागते. आता ड्रग्स द्यायचं काम पहा तुम्ही, सलाईन मधून देतात ते शक्यतो पोटंट ड्रग्स राहतात. एमजी मध्येच म्हणजे हार्डली 1 mg 2 mg ड्रग राहतो त्याच्यात आणि व्हॉल्यूम 10 ml पर्यंत केलेला जातो. म्हणजे डायल्युटेड फॉर्म मध्ये दिला जातो. ओके. आणि नर्सिंग डिपार्टमेंट देत असतात. बट मॅन्युफॅक्चरिंग करणं पण खूप अवघड काम आहे. त्याला काळजीपूर्वक करावं. थोडस जरी डोस मागं पुढे झाला तरी त्याचे इफेक्ट चेंज होऊ शकतात. ओके. म्हणून हे असे जे कॉम्प्लेक्स ड्रग्स आहे हे स्मॉल स्केलला बनवणं पॉसिबल नव्हतं. छोट्या स्केलवर म्हणजे आपण घरच्या घरी बनवू नाही शकत हे ड्रग. त्याला मोठ्या प्रमाणात बनवावं लागतात ड्रग्स. ओके. सो ह्याच्यासाठी हे ड्रग्स बनवण्यासाठी सेपरेटली इन्व्हेंट झाली ती तुमची इंडस्ट्री. ओके. इंडस्ट्रीची कन्सेप्ट त्याच वेळेस आली की ज्यावेळेस हे ड्रग्स बनायला नाही लागले. ओके. समजतो ते ना खूप पण कॅमेरा इकडे थोडस या साईडने लिहिला घ्या तुम्ही. इम्पॉर्टंट ड्रग्स साठी आपण इंडस्ट्रीमध्ये जायला लागलो. ओके. आता इंडस्ट्री तर सुरू झाल्या बट इंडस्ट्रीमध्ये तो जो ड्रग आहे त्याची क्वालिटी कशी मेंटेन व्हावी है ना. आपण ड्रग तर बनवतोय बट तो ड्रग करेक्ट बनलाय की नाही त्यासाठी मग प्रोडक्शन तर सुरू झालं. त्याच्यानंतर झाला सुरुवात QC दॅट इज द क्वालिटी कंट्रोल. ओके. इंडस्ट्रीमध्ये पहिला जो डिपार्टमेंट आणला गेला
प्रोडक्शन नंतर दॅट इज द क्वालिटी कंट्रोल. म्हणजे बनवायचं औषध आणि नंतर क्वालिटी कंट्रोल मध्ये पाठवायचं, म्हणजे चेक करायचं की ते औषध त्याच सारखं बनलेलं आहे का. ओके. आणि असं करत करत आता तुम्ही पाहता डायरेक्ट रेग्युलेटरी ऑथॉरिटीज सुरू झाल्या. कालच्या का परवाच्या लेक्चरला मी सांगितलं तुम्हाला की आता फार्मासिस्ट डॉक्टर म्हणून पण व्हायला लागले. ओके. म्हणजे काय झालंय की डे बाय डे अजून पण डेव्हलपमेंट मध्ये फार्मसी येत आहे, जास्त वरती उभारलं जात आहे. ओके. तर ही जी डेव्हलपमेंट आहे ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे मशिनरीज नवीन डेव्हलप होत आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग जे शिकत होते, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग पण एक सब्जेक्ट आहे डिग्री मध्ये, तर मशिनरीज ज्या असतात त्याचे पण ग्रेड्स राहतात. स्टील कोणत्या प्रकारचं राहतं, त्याला जे इन्स्ट्रुमेंट बनवले जातात मेजरमेंट, त्याचं कॅलिब्रेशन कसं केलं जातं, ती मशीन व्यवस्थित काम करते का नाही, हे मशीनला पण आपण चेक करण्यासाठी, जसं तुम्ही फार्मासिस्टच्या लेवलचे आहेत की नाही याच्यासाठी आपण परीक्षा घेतो, तसंच मशीन्सची पण परीक्षा घेतली जाते, त्याला म्हणतात व्हॅलिडेशन. ओके. मशीन व्यवस्थित काम करते का नाही हे कसं चेक करणार, तर त्याचं व्हॅलिडेशन केलं जातं किंवा कम्पेअर केली जाते दुसऱ्या मशीन सोबत जी चांगली चालते. तर तशा सिस्टीम डेव्हलप होत गेल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये. मग काय झालं, आता फिजिशियन्स आहेत, फार्मासिस्ट आहेत. फिजिशियन्सचा रोल काय पुढे इम्प्लिमेंट झाला नाही जास्त. डायग्नोसिस, ट्रीटमेंट, सर्जरी पर्यंत त्यांचं इन्व्हेन्शन झालं आणि तशी सर्जरी झाली त्याच्यानंतर त्यांचं पुढे ग्रोथ नाही झाली फिजिशियन्सची. आपलं काम काय होतं आधी फक्त डिस्पेन्सिंगचं. डिस्पेन्सिंग नंतर आपल्या इंडस्ट्री डेव्हलप झाल्या. इंडस्ट्री नंतर क्वालिटी कंट्रोल म्हणजे टेस्टिंग सुरू झाली, लॅब टेक्निशियन्सची गरज पडायला लागली. त्याच्यानंतर असं होत गेलं की काही सिंथेटिक ड्रग्स यायला लागले, काही कॉम्प्लेक्स ड्रग्स यायला लागले. त्यामुळे नंतर R&D. ओके. हा पण पार्ट जो आहे तो फार्मसीशी जोडला गेला. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके. रिसर्च सुरू झाले. रिसर्च सुरू झाल्यानंतर मग असं लक्षात यायला लागले की फार्मसीची रिस्पॉन्सिबिलिटी वाढायला लागली. नुसतं एक कोर्स करून चालणार नाही, नुसतं फार्मसी ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा करून चालणार नाही, फार्मसीच्या ब्रँचेस पण बनवाव्या लागतील. ओके. मग ब्रँचेस साठी बनवण्यात आले सेपरेट सेपरेट सब्जेक्ट. मग फार्मास्युटिक्स सेपरेट झाला, केमिस्ट्री पार्ट सेपरेट झाला, कोग्नोसी पार्ट सेपरेट झाला, ज्युरिस्ट सेपरेट झाला, कम्युनिटी फार्मसीसाठी वेगळा झाला, हेल्थ एज्युकेशनचा वेगळा झाला. तर हे सेपरेट सेक्शन कधी बनले गेले, ज्यावेळेस आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. अगोदर काय रिस्पॉन्सिबिलिटी होती, फक्त औषध बनवायचं आणि डिस्पेन्स करायचं. आता डे बाय डे पहा, तुम्ही फार्मासिस्ट होऊन बाहेर पडले की तुम्हाला भरपूर टाईपचे पाहायला भेटतात स्केल. ओके. आता ह्यात फार्मासिस्टची अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी काय वाढली माहितीये का तुम्हाला, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट तर द्यायला लागला डॉक्टर, ड्रग्स आपण डिस्पेन्स करायला लागलो, बट ड्रग्स मुळे काय व्हायला लागले की पेशंट मध्ये चेंजेस यायला लागले, साईड इफेक्ट्स व्हायला लागले भरपूर, किंवा त्यांना घ्यायचं कधी ते पण माहित नाही. काही जणांची टाइम बे टाइम जेवण राहतात, एखाद्या वेळेस सकाळी घेतली, एखाद्या वेळेस दुपारी घेतली. मग कसं जातं की ड्रग्सची हाफ लाईफ राहते, तिची ऍक्टिव्हिटी पिरियड राहतो. कधी कधी तो ओव्हरडोस होऊन जातो, कधी कधी इफेक्ट येत नाही जास्त वेळ एम्प्टी स्टमक राहिलं किंवा एम्प्टी स्टमक मध्ये हायली रिएक्टिव्ह राहतो, तर त्याचे साईड इफेक्ट्स पाहायला भेटतात. तर हे जे रिॲक्शन्स आहे किंवा हे जे तुम्हाला इफेक्ट्स पाहायला भेटतात बॉडीचे, हे ऑलरेडी पेशंटला सांगावं लागतं औषध देताना की बाबा ही गोळी घेतल्यानंतर थोडस तुम्हाला झोप आल्यासारखं होईल, किंवा ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला काहीतरी डोकं दुखायला लागू शकतं. ओके. किंवा डोळ्यात जळजळ होऊ शकते, किंवा पोटात आग पडू शकते, खूप खावंसं वाटू शकतं. या पद्धतीचे इफेक्ट तुम्ही पेशंटला एक्सप्लेन करायची पण रिस्पॉन्सिबिलिटी ही फार्मासिस्टला दिली गेली. ओके. डॉक्टर्स नाही सांगत, ही पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी. ऍक्च्युली आता काय झालंय, MR लोक जे आहेत ते ऑलरेडी डॉक्टर्स सांगून देतात की ही आमची टॅबलेट ही घेतल्यानंतर साधारण या टाईपचे साईड इफेक्ट पाहायला भेटतील, बट इफेक्ट चांगला येईल, 3च्या ऐवजी 2 दिवसातच भेटेल. मग जो डॉक्टर राहतो तो काय करतो, तो तीच गोळी मेंटेन हे करून देतो, की सांगतो की ओके ही गोळी तुम्ही घ्या, त्याची चांगला इफेक्ट येईल, फक्त थोडस तुम्हाला साईड इफेक्ट. बट हा रोल जो आहे हा कोणाचा आहे, फार्मासिस्टचा रोल आहे, की त्या औषधाचे साईड इफेक्ट सांगणं किंवा कधी घ्यायची, त्याची डोस रेंज जी आहे ती पण सांगणं फार्मासिस्टचं काम आहे. ठीक आहे. आणि ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळी, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही नंतर लिगली करणं पण गरजेचं होतं. ओके. आणि लिगल केल्यामुळं त्याला नंतर सब्जेक्ट मध्ये आपण कन्वर्ट केलं, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. ओके. आणि नंतर हे ऍक्ट
सुरू झाली. हे जे सांगितलं मी हे 18व्या दशकातलं होतं. आपण इथं 19व्या दशकात आलो आणि 1900 मध्ये साधारण ऍक्ट बनवायला सुरुवात झाली फार्मासिस्ट साठी सेपरेट. ओके, आधी जे ऍक्ट होते ते सगळे ऍक्ट म्हणजे 1900व्या सेंचुरीच्या आधीचे जे ऍक्ट पाहिले तुम्ही, ओपीएम ऍक्ट, पॉइझन ऍक्ट वगैरे, याच्यामध्ये फार्मसी प्रोफेशन तर होतं त्यावेळेस, बट फार्मसी सोबत फिजिशियन पण इन्क्लुडेड होते. बट नंतर ते सेपरेट आउट करण्यात आलं. ओके, आणि ह्याला पण लिगल प्रोसिजर बनवण्यात आली. इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग वेगळं, सेलिंग करणं, डिस्ट्रीब्युशन करणं. ओके, ऍज पर द डिस्कशन हेल्ड ऍट ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स इन 1963. ओके, बघा कधी झालं नेमकं हे मला एक्सप्लेन करतो मी पूर्ण. ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स. ओके, ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स जी आहे ती 1963 मध्ये आणली, 1963 साली. ओके, 1963. जसं आता आपल्याकडे पण केलं जातं दरवर्षी इंडियन फार्मसी काउन्सिल किंवा इंडियन फार्मास्युटिकल कॉन्फरन्स होत असते, IPC म्हणतात त्याला. दरवेळेस वेगवेगळ्या ठिकाणी होत असते, वर्षातून एकदा दिवाळीच्या वेळेस होत असते ती. आणि तिथं इंडस्ट्रीचे लोक, अकॅडमिक्सचे लोक, PhD करणारे लोक, सगळे जेवढे फार्मासिस्ट आहेत ते तिथे येत असतात. ओके, तिथं कॉन्फरन्स होतं, रिसर्च पेपर पब्लिश होतात, काय काय चालू आहे, नवीन नवीन मशिनरीज पण पाहायला भेटतात इंडस्ट्री रिलेटेड. ओके, तर तसंच 1963 साली ब्रिटिश कॉन्फरन्स, फार्मास्युटिकल कॉन्फरन्स झाली होती. ओके, तर ह्या कॉन्फरन्स मध्ये असं डिक्लेअर करण्यात आलं, डायरेक्ट डिक्लेअर करण्यात आलं की फार्मासिस्ट जो आहे तो ड्रग मधला एक्सपर्ट आहे. ओके, फार्मासिस्ट इट इज डिक्लेअर ॲज द एक्सपर्ट इन ड्रग. म्हणजे डॉक्टर लोकांना औषधांमधलं काही कळत नाही म्हणण्यापेक्षा जेवढं कळत नाही तेवढं फार्मासिस्टला कळू शकतं. एक केमिस्ट्री पर्सन जरी घेतला तरी त्याला थोडी आयडिया येणार नाही, फार्मासिस्टला त्याची आयडिया असणार. कारण ड्रग इंटरॅक्शन, ड्रग फूड इंटरॅक्शन, फॉर्म्युलेशन कसं केलं तर इफेक्ट भारी भेटेल, कसं केलं तर कमी इफेक्ट भेटेल, ही सगळी जे थिंग्स आहेत, ह्या सगळ्या थिंग्स, लर्निंग थिंग्स आहेत, ह्या फार्मासिस्टला वेल नोन राहतात. ओके, डॉक्टर्सला पण नाही आणि केमिस्टला पण नसतात. ओके, तो फार्मासिस्टला तिथं डिक्लेअर करण्यात आला. ओके, आणि मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे फिजिशियन जो आहे, तर त्याला तिथं डिक्लेअर करण्यात आलं की तो काम काय करणार, डायग्नोसिस. ओके, त्याला डायग्नोसिसच दिलं आणि ट्रीटमेंट दिलं. याच्या व्यतिरिक्त तो काही करणार, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. म्हणजे ह्याच्यात ट्रीटमेंट मध्ये पण काय करण्यात आलं की डॉक्टर पण विकू शकतो मेडिसिन. पहिले काय होतं, प्रिस्क्रिप्शन द्यायचं, प्रिस्क्रिप्शन देऊन मग फार्मासिस्ट त्याला औषध देईल. आता सगळीच औषधं फार्मासिस्टला प्रिस्क्रिप्शन वर देणं कंपल्सरी नाही केलं. त्याला आपण म्हणतो ओव्हर द काउंटर मेडिसिन, OTC ड्रग म्हणतात. आपण डायरेक्ट जातो, मागतो, पोट दुखतोय गोळी द्या, मेडिकल वाला गोळी देतो. ओके, तर ते काय झालं, त्याला प्रिस्क्रिप्शन लागते का डॉक्टरची? नाही. म्हणजे ट्रीटमेंट देऊ शकतो डॉक्टर, किंवा डॉक्टर पण डायरेक्ट त्याला मेडिसिन देऊ शकतो, त्याला मेडिकल वाल्याकडे पण जायची गरज नाही. ओके, आणि फार्मासिस्टला पण प्रत्येक वेळेस प्रिस्क्रिप्शन पाहिजे गरज नाही, कारण त्याला एक्सपर्ट इन ड्रग्स अशी ऑथॉरिटी भेटली गेलेली आहे 1963 मध्ये, म्हणजे साधारण 50 वर्षापूर्वी. ओके, सो तुम्ही पाहू शकता की याचं म्हणजे अजून रिसेंटच आहे आपलं फार्मसी प्रोफेशन. आणि आजच्या तुम्ही पाहताय की हळूहळू आपलं प्रोफेशन विकसित होत चाललंय. त्याच्यानंतर जे फार्मासिस्ट आहे हे आता क्लिनिकल ट्रायल्स मध्ये पण यायला. तुम्ही क्लिनिकल ट्रायल दरवेळेस शब्द ऐकला असेल की फेज 1 मध्ये आहे, फेज 2 मध्ये, कोविडच्या केस मध्ये, कोविड वॅक्सिन. साधारण एक औषध व्यवस्थित स्टेबल फॉर्म मध्ये बनण्यासाठी
मिनिमम मिनिमम 4 ते 5 वर्ष लागतात. ओके, म्हणजे त्याला पाहिलं जातं अगोदर 1 वर्ष तो स्टेबल राहतोय का, त्याच्यानंतर त्याची ऍनिमल इन विट्रो स्टडी केली जाते. इन विट्रो म्हणजे बाहेर सेल कल्चर घेऊन त्याच्यावर स्टडी केली जाते. लंग्सचे टिश्यू, किडनीचे टिश्यू, लिव्हरचे टिश्यू असे घेऊन त्याला बाहेर चेक केलं जातं की कशावर काही इफेक्ट पाहायला भेटतो. त्याच्यानंतर ऍनिमल टेस्टिंग केली जाते. ऍनिमल टेस्टिंग नंतर मग शेवटी ह्युमन टेस्टिंग होते. आणि ज्यावेळेस ड्रग बनतोय इन विट्रो स्टडी करायच्या अगोदर पण, टिश्यूवर स्टडी करायच्या आधी पण, पहिली जी स्टडी होती ती टॉक्सिकोलॉजी स्टडी होती. म्हणजे याचे काही साईड इफेक्ट आहे का, आधीच ते पाहिजे. जर साईड इफेक्ट येत असतील जास्त तर त्याला डायरेक्ट डिस्कार्ड केलं जातं. ओके, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. तर ही चौथी फेज जी आहे, ही जी चौथी फेज आहे ह्युमन स्टडी, ही तर भरपूर ड्रग्स फेल होऊन जातो. कारण ह्युमन बॉडी आर नॉट युनिव्हर्सल. आपण पाहतो कोविशिल्ड जे आहेत वॅक्सिन बनवलेल्या त्या ब्रिटिश किंवा युरोपियन कंट्रीजला जास्त लागू नाही पडल्या, आपल्याला खूप चांगल्या लागू पडल्या. कोवॅक्सिन आपल्याकडे थोड्या कमी लागू पडल्या, युरोपियन साइड्सला लागू पडल्या. जॉन्सन अँड जॉन्सनची स्पुतनिक आहे, स्पुतनिक जवळपास सगळीकडे व्यवस्थित सिंगल डोस मध्ये चालू आहे. बट इफेक्ट ड्युरेबिलिटी किती आहे ते आपण त्याच्यात सांगू शकत नाही. तर हे नाही, अजून पण असं म्हणू शकतो आपण की ती जे वॅक्सिन्स आहेत ते अजून पण फेज 4 मध्ये आहेत. बट इमर्जन्सी होती, पॅन्डेमिक कंडिशन होती आपल्याकडं, जे आपण ऍक्ट मध्ये पाहिलं, एपिडेमिक डिसीज ऍक्ट, त्यामुळं ही औषधं लवकरात लवकर आणली गेली. ओके, आणि कोणी आणली ही औषधं? फार्मासिस्टनी आणलेली आहे. आपण प्राऊड करायला पाहिजे, फार्मासिस्टनी वॅक्सिन्स डेव्हलप केलेले आहेत. आपले रिसर्च सायंटिस्ट जे आहेत त्यांनी हे डेव्हलप केलेले आहेत. ओके, सो त्याच्यामुळे आपण क्लिनिकल फार्मसीमध्ये इम्प्रूव्ह व्हायला लागलो. त्या काळात आपण म्हणजे 1991 पर्यंत क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल फार्मसी हे सब्जेक्ट सुरू झाले होते. त्याच्यानंतर फार्मासिस्टचा अजून एक महत्वाचा रोल सुरू झाला, दॅट इज इन द कन्सल्टेटिव्ह अँड मॅनेजमेंट. कन्सल्टेटिव्ह अँड मॅनेजमेंट. आता ह्याच्यात काय झालं, आता ह्याच्यात कन्सल्टेटिव्ह अँड मॅनेजमेंट म्हणलं की तुम्हाला थोडंसं MBA टर्मिनॉलॉजी पाहायला भेटते, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, तुम्ही बिझनेस करताय, मेडिकल तर चालवताय, बट तो फ्लो जसा चालतो, स्टॉकिस्ट, ड्रगिस्ट, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, एजन्सी, रिटेलर. ओके, पण ते जे फ्लो आहे तो मॅनेज कसा करायचा, कोणाकडे किती स्टॉक ठेवायला पाहिजे, कोणाकडे किती इन्व्हेस्टमेंट असते, त्याच्यानंतर काही जर मधली चेन ब्रेक झाली, काही मधला एखादा स्टॉक सोडून गेलं तर मग ती चेन कशी फॉलो होते. तर हे सगळं मॅनेजमेंट रिलेटेड काम यायला फार्मासिस्ट कडे. म्हणजे इंडस्ट्री पासून पेशंट पर्यंत कसं पोहोचलं पाहिजे आणि किती कमीत कमी किमतीत पोहोचलं पाहिजे, हे मेन टार्गेट असतं. ओके, तुमचं मार्जिन द्यावंच लागतं तुम्हाला, बट तुमचं मार्जिन एवढं पण नसावं की 2 दिवसात तुम्ही लगेच मर्सिडीज कार घ्यावी, तर थोडंफार. त्यामुळे एजन्सीला पहा, रेट ऑफ मार्जिन सगळ्यात कमी राहतो, त्याच्यानंतर रिटेलरला त्याच्यापेक्षा थोडं जास्त राहतो, आणि जे स्टॉकिस्ट वगैरे त्यांना कमिशन बेसिसवर काम करावं लागतं. म्हणजे एवढा टार्गेट सेल झाला, एवढे पैसे तुम्हाला, या पद्धतीने. म्हणजे काय होतं, कॉस्ट रिडक्शन होऊन जाते मेडिसिन्स मधली. सो हे जे कन्सल्टेशन करणं त्याच्या बाबतीत आणि मेडिसिन्सची मॅनेजमेंट करणं. आता वॅक्सिन, आता मॅनेजमेंट सध्या चालू नाही व्यवस्थित. तुम्ही पाहताय की काही ठिकाणी वॅक्सिन, ऍक्च्युली वॅक्सिन कधी आलेले आहेत, जानेवारी मध्येच आले वॅक्सिन. बट जानेवारीत लोक इंटरेस्टेड नव्हते वॅक्सिन घेण्यासाठी. ज्यावेळेस सगळ्या पॉलिटिशियन लोकांनी पण पुढाकार घेऊन किंवा आर्मी किंवा डॉक्टर्स लोकांनी पुढाकार घेऊन वॅक्सिन सुरू केल्या, त्याच्यानंतर एकदम लॉट आला खूप मोठा की आम्हाला वॅक्सिन द्या. मग गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की सध्या पहिल्या तत्वावर फक्त हेल्थ केअर जे असतील त्यांनाच फक्त वॅक्सिन दिली जाईल. आता हेल्थ केअर प्रोफेशनल म्हणजे आपण आलो, जेवढे स्टाफ आहे हॉस्पिटल्स मध्ये काम करणारे असतात ते सगळे स्टाफ तुमचे हेल्थ केअर प्रोफेशनल झाले. मग त्यांना आधी वॅक्सिन दिल्या गेल्या, मग 60+ पर्यंत वॅक्सिन दिल्या, आणि आता 18+, जो की मोठा लार्ज ग्रुप आहे 18 ते 45 वयोगट, त्यांना वॅक्सिन देणं काम चालू आहे. तर ही मॅनेजमेंट सिस्टीम पण कोणी आणली, फार्मासिस्टनी आणली. म्हणजे पहा, डे बाय डे इम्प्रुव्हमेंट होत चाललेली. ओके, आणि साधारण एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स करण्यात आली. ओके, इंटरनॅशनल कॉन्फरन्स
ऑन प्रायमरी हेल्थ केअर. ओके, प्रायमरी हेल्थ केअर माहिती का तुम्हाला? गव्हर्नमेंटच्या जागा निघतात भरपूर प्रायमरी हेल्थ केअर साठी. प्रायमरी हेल्थ केअर आणली गेली, ज्याला PHC म्हणलं जातो, प्राथमिक आरोग्य केंद्र. ऐकलंय शब्द प्राथमिक आरोग्य केंद्र? खेडेगावात ग्रामपंचायत मध्ये असतो. येस. तर हे तर हे प्रायमरी हेल्थ केअर जे आहे, हे ह्यांच्या पण कॉन्फरन्स होतात इंटरनॅशनल लेवलला. ओके, तर एक कधी झाली ती कॉन्फरन्स? 1978 साली. 1978 मध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली आणि त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये हेल्थ फॉर ऑल, ओके, हेल्थ फॉर ऑल हे मिशन तयार करण्यात आलं. हेल्थ फॉर ऑल. ओके, हे इंटरनॅशनल कॉन्फरन्स. ओके, हे हे वर्ड लक्षात ठेवा. म्हणून मी जेवढे महत्वाचे तेवढे वर्ड तुम्हाला घेऊन सांगतोय. प्रायमरी हेल्थ केअरची इंटरनॅशनल कॉन्फरन्स 1978 मध्ये झाली, ज्याच्यात हेल्थ फॉर ऑल फॉर विजन 2000. जसं आपल्या अब्दुल कलामचं विजन होता, विजन 2020, की भारत जो आहे तो टेक्निकली खूप स्ट्रॉंग झाला पाहिजे, प्रत्येक माणसाला एज्युकेशन फ्री मध्ये भेटलं पाहिजे, ज्याला जे हवं ते शिकायला भेटलं पाहिजे. ओके, आता त्यानुसार एज्युकेशन सिस्टीम पण बरीचशी चेंज झाली. नवीन जे आता मुलं शाळेत ऍडमिशन घेणार आहेत, त्यांच्यासाठी एज्युकेशन रेग्युलेशन वेगळ्या पद्धतीने येत आहे. बोर्ड 7-8वी पर्यंतच तुम्हाला बोर्ड आहे, 8वी नंतर मग डिग्री डिप्लोमा कोर्सेस वेगळे. ओके, म्हणजे ती अजून इम्प्लिमेंट करायला आपल्याला 2022-23 येणार आहे. ठीक आहे, पण ते विजन 2020 होतं आपलं आणि अब्दुल कलामनी त्या काळात काढून ठेवलं होतं. ओके, त्याच्यात थोडेसे इम्प्लिमेंट केले असतील, काही रूल्स चेंज केले असतील गव्हर्नमेंटनी, आणि त्याच्यानंतर ते विजन आलं. तसंच 1978 मध्ये जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली, त्याच्यात हेल्थ फॉर ऑल. हेल्थ फॉर ऑल म्हणजे कोणी आजारी राहू नये. काय म्हणतो आपण त्याला? निरोगी काहीतरी आहे ना संस्कृत मधला. तर तसे सगळ्यांनी व्हायला पाहिजे. आरोग्यम धन संपदा, राईट? तर सगळ्यांना हेल्थ चांगली भेटली पाहिजे, हे मोटिव्ह ठेवण्यात आला अप टू द इयर 2000. मग याच्यामुळे काय झालं? त्याच्यासाठी काही पॉइंट आउट करण्यात आले, लिस्टिंग करण्यात आली काही काही. आता ह्या लिस्टिंग काय काय होत्या ते आपण पाहू. पहिला पॉइंट असा काढला गेला, एज्युकेशन. सेम नाही होते ना बोल? नाही सर. ओके, एज्युकेशन concerning health problem, concern with the health issue and त्याचा आयडेंटिफिकेशन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट. ओके, तर हे पार्ट थोडेसे ऍड करण्यात आले. ट्रीटमेंट आणि ऑल्सो प्रिव्हेंटिंग. कारण प्रिव्हेंट केलं तर पुढे आजार होत नाही. जर आता म्हणलं कोणी अरे मला देवीचा रोग झाला, माझी डेथ झाली, तर असतील लोक, म्हणजे त्यांना नॉलेज नाही भेटलं अजून तिथपर्यंत. असतील पण साऊथ आफ्रिकन कंट्रीज मध्ये अजून पण माल न्यूट्रिशन म्हणजे पोषण भेटलं नाही म्हणून लहान मुलांच्या डेथ होत आहेत. तिथं पाण्याची पण कमी आहे. केप टाउन मध्ये आता पाणीच नाही. ओके, तर हे असे सिरियस इश्यूज सुरू झालेले आहेत आता. ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणा, पोल्युशनमुळे म्हणा, किंवा अजून काही रिझन्स असतील त्याच्या मागचे. अतिरेक केला माणसाने, जंगल कमी झाले. सो ते जे इश्यूज हे प्रिव्हेंट करायचं काम आपल्याला, म्हणजे एज्युकेशन देणं, हेल्थ इश्यू रिलेटेड, म्हणजे कम्युनिकेबल डिसीज होत असतील तर सेपरेट राहा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, जसं सांगतात. नंतर प्रिव्हेन्शन साठी म्हणजे लस घ्या, म्हणजे तुम्हाला होणार नाही, आणि झालं तरी तुम्ही कम्युनिकेट करणार नाही दुसऱ्यांना. हे वॅक्सिनेशनचं पर्पज, म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय पण करता. आता सगळ्यांना सर्दी खोकला झाले की लगेच आपण शिंकला म्हणजे कोरोना झाला, तर हे नाहीये. आयडेंटिफिकेशन महत्वाचं आहे. आता एखाद्याला ताप आला तो कोरोनामुळे पण येऊ शकतो, डेंग्यूमुळे येऊ शकतो, चिकनगुनियामुळे येऊ शकतो, किंवा आता औरंगाबाद मध्ये जे चालू आहे झिका व्हायरस, त्याच्यामुळे पण येऊ शकतो. तर सांगू नाही शकत कशाचं. तर आयडेंटिफिकेशन करणं, त्याचं एज्युकेटिंग करणं, ते पण एक महत्वाचं काम आहे.
सेकंड त्या कॉन्फरन्स मध्ये पॉइंट घेतला होता दॅट इज द सर आयडेंटिफिकेशनच्या पुढे काय सर? आयडेंटिफाय करणं म्हणजे सिम्पटम्स तर नाही, कळून त्याच्या पुढे जातात. काय लिहिलेलं आहे? आयडेंटिफिकेशनच्या पुढे डायग्नोसिस Diagnosis. आयडेंटिफिकेशन किंवा डायग्नोसिस दोन्ही सेमच आहे टर्मिनॉलॉजी. ओके. दुसरं त्यांनी सांगितलं फूड सप्लाय अँड प्रॉपर न्यूट्रिशन. आता आमच्या लहानपणी ज्यावेळेस मी शाळेत जायचो त्यावेळेस आम्हाला काहीच भेटत नव्हतं. ओके, पण आता तुम्हाला शाळेत गेलं की चिक्की भेटते, तांदूळ भेटतो, खिचडी खायला भेटते. म्हणजे काय शिक्षण सुरू केले. कारण तुमची जी लहान मुलांची जी ग्रोथ असते ती बॉडी ग्रोईंग मध्येच राहते. कंटिन्यू त्याला न्यूट्रिशनची खूप गरज राहते. जसे न्यूट्रिशन भेटतात त्यानुसार ती बॉडी डेव्हलप होत जाते आणि पुढे जाऊन ती हेल्थ बॉडी मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे तेवढं कमी आजार पण राहतो, तेवढा कमी स्ट्रेस राहतो गव्हर्नमेंटला. म्हणून आता ते 2000 साली व्हायला पाहिजे होतं, ते आता कुठं सुरू झालेलं आहे. ओके, म्हणजे फूड सप्लाय प्रॉपर न्यूट्रिशन सगळ्यांना भेटायला पाहिजे. हे पण सुरू केलं. रेशनचे धान्य त्या काळात सुरू झालेली होती ऑलरेडी. ओके, नंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ एपिडेमिक डिसीज. ओके, एपिडेमिक म्हणजे संसर्गजन्य आजार. मग हे संसर्गजन्य कसे पण असू शकतात. मॉस्किटोज मुळे पसरणारे असो किंवा मग तुमच्या एकमेकांच्या ड्रॉपलेट्स मुळे किंवा कपडे वापरण्यामुळं. ओके, तर दे ऑल कम्स अंडर दिस एपिडेमिक डिसीज. तर ह्याला कंट्रोल कसं करता येईल? आता पण जो आपला कोविड हेच आहे ते एपिडेमिक डिसीजच आहे. ह्याची कंट्रोल आणि ह्याला प्रिव्हेंट कसं करता येईल ह्याच्या दृष्टीने तयारी असायला पाहिजे प्रत्येकाची. चौथं प्रोव्हिजन ऑफ इसेन्शियल ड्रग. आता हा फार्मासिस्टचा खूप महत्वाचा नियम. प्रोव्हिजन ऑफ इसेन्शियल ड्रग. ओके, प्रोव्हिजन ऑफ इसेन्शियल ड्रग्स. इसेन्शियल ड्रग आता आधी काय व्हायचं, इंडस्ट्री बनल्या नवीन बनवले की जसं आपलं दुकान एकदम नवीन नवीन उघडलं की आपण लगेच 20% डिस्काउंट देत नाही कस्टमर. आपण आहे त्या रेट मध्ये देतो किंवा जमलं तर थोडंसं अजून चढ्या भावाने ट्राय करतो, जेणेकरून आपला जो खर्च जेवढा टाकलाय मेडिकल मध्ये तो तरी रिकवर व्हावा. ओके, तसंच काय झालं स्टार्टिंगला की लोकांनी जी पॅरासिटामॉलची गोळी 1 ते 1.5 रुपयात तयार होती ती गोळी त्या काळात 20 आणि 30 रुपयाला पण बनवायला सुरुवात केली. बट त्याला काय केलंय इसेन्शियल ड्रग्स मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. जसं वॅक्सिन पण इसेन्शियल ड्रग्स मध्ये सध्या. ओके, पण सगळे ड्रग इसेन्शियल मध्ये नाही राहत. आता तुमचं खाणं पिणं व्यवस्थित नाही, तुम्ही घरी बसूनच काहीतरी जंक फूड्स खाताय, त्याच्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलं तर बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात, शुगरच्या गोळ्या घ्याव्या लागतात. दे आर नॉट विथ द इसेन्शियल ड्रग्स. हे तुम्ही स्वतःहून डेव्हलप केलेले आजार आहे असा त्याचा अर्थ झाला. बट एखाद्याचा ऍक्सिडेंट झालाय, डेटॉल वगैरे लागतंय तुम्हाला. ओके, अँटीबायोटिक्स काही लागतात, मायक्रोबियल ग्रोथ झाली, फंगल ग्रोथ झाली, पावसाळ्यात होत असतात, तर ते सगळे इसेन्शियल ड्रग्स मध्ये झाले. ओके, तर त्या इसेन्शियल ड्रग्स साठी प्रोव्हिजन करून द्यावी फार्मासिस्ट. प्रोव्हिजन म्हणजे काय, सगळ्यात गरीबापर्यंत सगळ्या श्रीमंतांपर्यंत ती जी टॅबलेट आहे ती सगळ्यांना भेटायला पाहिजे औषध. ओके, तिथं कुठेही शॉर्टेज नको किंवा त्याचाही कुठेही गैरवापर केलेला नको. ओके, तर ह्या गोष्टी द्याव्या लागतात इसेन्शियल ड्रग्स. नंतर ट्रीटमेंट ऑफ कॉमन डिसीजेस. ट्रीटमेंट ऑफ कॉमन डिसीज हा पार्ट फिजिशियन आणि आपल्यासाठी पण लागू शकतो. साधारण सर्दी, खोकला, ताप, उलट्या हे कॉमन डिसीजेस आहेत. ओके, या कॉमन डिसीजेस वर फिजिशियन पण औषध देऊ शकतो किंवा एक मेडिकल वाला पण डायरेक्टली औषध देऊ शकतो. ओके, बट दोन्हीकडे डिफरन्स आहे. दोन्हीकडचा डिफरन्स जो पेशंट सांगेल ती पूर्व दिशा अशी राहते. मी डॉक्टरकडे गेलो, तो डॉक्टरनी औषध दिलं, बट डॉक्टरने जे औषध दिलं ते न देता मला मेडिकल वाल्याने बदलून औषध दिलं, त्याच्यामुळे मला हे साईड इफेक्ट भेटतात. मग केस कोणावर होणार, मेडिकल वाल्यावर. ओके, तर ट्रीटमेंट हे त्याच्यात टाकला गेला. ओके, हे कशाच्या अंडर आलंय सगळं, प्रायमरी हेल्थ केअर आहे, हेल्थ फॉर ऑल. ओके, ह्या मिशनच्या अंडर हे पॉईंट आले, हेल्थ फॉर ऑल.
जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामधले हे पॉइंट्स आहे. 6वा पॉइंट झालता इम्युनायझेशन. ओके, इम्युनायझेशन अगेन्स्ट जे बाकीचे बॅक्टेरिया वगैरे आहेत. ओके, मेजर इन्फेक्शन त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. अशाच्या अपोज मध्ये इम्युनायझेशन करणं काम आहे. ओके, इम्युनायझेशन म्हणजे तुमचं वॅक्सिन घेणं. आता तुम्ही चिकन पॉक्सचे घेतात. ओके, ते वॅक्सिनच आहे, कांजाने येतात त्याचे, आता होत नाही. पोलिओची वॅक्सिन घेतात त्यामुळं तुमचे हात पाय हाड वगैरे सगळे व्यवस्थित आहे. पोलिओ वॅक्सिन घेतलं मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलपच होत नाही. ओके, ते झालं. नंतर हा 7वा एक महत्वाचा फॅक्टर जो अजून पण आपल्याकडे भारतामध्ये पाहायला भेटत नाही, हेल्थ प्रोफेशनल. मेडिकल खूप झाले हो, डॉक्टर्स नाही भेटत आहे. असं झालंय आहे की नाही. अवेलेबिलिटी ऑफ हेल्थ प्रोफेशनल. ज्यावेळेस कोरोनाची दुसरी लाट आली आणि सगळ्यात जास्त भारत अफेक्ट झाला, त्याच्यानंतर आपल्याला जाणवायला लागलं की जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रपोर्शन मध्ये आपल्याकडे डॉक्टर्सच नाहीये. साधारण 6 ते 8 हजार लोकांमागे एक डॉक्टर आहे फक्त. जर आपल्या पूर्ण देशाचा विचार केला तर, कारण ग्रामीण रुग्णालयात वगैरे जर ग्रामीण मध्ये वगैरे पाहिलं, लोकसंख्या राहते 12 ते 20 हजार आणि डॉक्टर तो पण कधी कधी येत नाही. ओके, म्हणजे हेल्थ प्रोफेशनलची गरज पडायला लागली. एकदम दुर्गम भागात, जसं मी हिमाचलला शिकायला होतो, सॉरी जॉबला होतो हिमाचलला बद्दीला, कंपन्या भरपूर आहे औषधाच्या, तिथं आहे लोकेटेड मेडिकल शॉप. बट ज्यावेळेस तिथून गावाच्या साईडला जातो, तिथल्या तालुका प्लेसला पण जर गेलो वरच्या भागात जिथं बर्फ वगैरे पडतो त्या भागात शॉपच नाही. चहाच्या टपऱ्या आहेत पण औषधाची दुकानं नाही. म्हणजे काय की इथं लॅक ऑफ होत आहे हेल्थ प्रोफेशनलचं. ओके, तर ते डेव्हलप करणं गव्हर्नमेंट, म्हणून ते जनऔषधी स्कीम सुरू झाली, जेनेरिक मेडिसिन्सचे दुकानं लावले गेले, म्हणजे सगळे जण जाऊ शकतात तिथं. ओके, नंतर लास्टला नॅशनल हेल्थ केअर पॉलिसी. 8वा पॉइंट आहे नॅशनल हेल्थ केअर पॉलिसी. तर ही नॅशनल हेल्थ केअर पॉलिसी काय करते, ही जनरल जो क्राऊड आहे त्यांना वॉर्निंग देत असते प्रिव्हेन्शन करण्यासाठी. किंवा जसं आता अमिताभ बच्चन ऍडव्हर्टाईज करतो, 2 बूंद जिंदगी के, किंवा तुम्ही कॉलर ट्यून ऐकता कोरोनाची की वॅक्सिन घ्या, मास्क वापरा. हे काय, हे सगळे जी ऍडव्हर्टाइजमेंट होती कशासाठी, कोण करताय, इट इज द नॅशनल हेल्थ केअर पॉलिसी. ही गव्हर्नमेंटच्या अंडरच काम करत असते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर. एखाद्या ठिकाणी पोलिओ व्हॅक्सिनेशन असेल तर तिथले सगळे पोलिओ व्हॅक्सिनला गोळा करणं. इव्हन आशा कर्मचारी माहिती आहे तुम्हाला, आशा वर्कर्स, तर ते आशा वर्कर्स पण यांच्या अंडरच काम केलं करतात. ते नॅशनल हेल्थ केअर, प्राथमिक आरोग्य केंद्र. ओके, बट नॅशनल लेवल, तर त्यांच्या अंडर राष्ट्रीय प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांच्या अंडर हे काम करत असतात. आणि हे देत पण असतात. जसं की एखादी प्रेग्नंट लेडीज आहे पण गरीब घरातली, तिला खायला पण व्यवस्थित भेटत नाही, मग तिचं रजिस्ट्रेशन केलं जातं. त्यांना सगळं जे डाएट प्लॅन आहे, हळदीपासून ते दूध बीज पासून सगळं भेटतं त्यांना, वरतून पैसे पण भेटतात बघता का, कारण येणारं जे मूल आहे ते हेल्दी यायला पाहिजे. जर ते कमजोर आलं तर कमजोर आल्यामुळे काय होईल, परत ते गरीब आहे मग ते राजीव गांधी योजनेमध्ये जाईल, ट्रीटमेंट घेईल परत. ओके, म्हणजे याच्यात पैसा कोणाचा खर्च होतोय, गव्हर्नमेंटचा. तर तिथं खर्च करण्यापेक्षा आधीच आम्ही ते होऊ नये पुढचे प्रॉब्लेम, म्हणून आधीच आम्ही त्यांना गाईड करतोय. आधीच आम्ही त्यांना पोषण आहार देतो. शाळेत पण पोषण आहार जे दिला जातो, फूड सेफ्टी, ती पण नॅशनल हेल्थ केअर दिला जातो. तांदूळ, खिचडी, वरण भात वगैरे बरंच काही दिलं जातं. तर हे नॅशनल हेल्थ केअर पॉलिसी चालत असते. आणि आता अजून पण पुढचा प्रोजेक्ट जो आहे गव्हर्नमेंटचा, तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. ते असं काही प्रोजेक्ट करतायत पुढं की जेवढे पण तुमचे रिलिजियस स्पॉट आहे, मस्जिद असतील किंवा मंदिर असतील किंवा चर्च वगैरे, तर अशा ठिकाणी गव्हर्नमेंट स्वतःचे स्टॉल्स लावणार आहे. जसं आता ते शिव भोजनालय वगैरे चालू आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, 10 रुपयात थाळी. तसेच हे प्रत्येक ठिकाणी ते स्पॉट लावायचा त्यांचा मनसुबा आहे. म्हणजे अजून जी तो ऍक्ट नाही झाला, अमेंडमेंट फक्त प्रोग्रेस मध्ये आहे. तर म्हणजे काय, याचा अर्थ की प्रत्येकाला, जरी ते बाहेर फिरतीवर असतील, भरपूर लोक फिरतीवर राहतात, तर त्यांना पण पोषण आहार व्यवस्थित भेटायला पाहिजे. तर हे 8 पॉइंट्स होते हेल्थ फॉर ऑल मिशनच्या अंडर. ओके, हेल्थ फॉर ऑल कधी डिसाइड केली गेली,
It is in International Conference of PHC in 1978 1978 साली डिफाईन केली. म्हणजे पुढच्या 22 वर्षात हे सगळं डेव्हलप व्हायला पाहिजे हे त्यावेळेस ते सांगितलं होतं. बट स्टील इट इज अंडर प्रोग्रेस. अजून पण डेव्हलपमेंट होत आहे. ओके, तर आता हे होतं तुमचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स. आता ह्याच्यानंतर फार्मासिस्ट जे आहे, हेल्थ फॉर ऑल स्टँडर्ड. फार्मासिस्टचा मेन रोल काय? फार्मासिस्टला पण 4 ठिकाणी डिवाइड करण्यात आलं. ओके, कुठे 4 ह्याच्यामध्ये 4 प्रोफेशन मध्ये ते डिवाइड झाले. इंटरेस्टिंग पण आहे त्याच्यात थोडस. पहिला प्रोफेशन झाला अकॅडमिक. अकॅडमिक फार्मासिस्ट, जे की आम्ही सर्वजण आहोत. बरोबर, अकॅडमिक फार्मासिस्ट आहे. नंतर सेकंड तुमचं इंडस्ट्रियल फार्मासिस्ट आहे, जे की मी आधी होतो. ओके, जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात सगळे वर्कर पासून मॅनेजर पर्यंत, दे ऑल शुड बी द फार्मासिस्ट. ओके, वर्कर डे फार्म लेवलला आता काही काही जण यायला लागले, बट मॅक्झिमम सायन्स फील्ड मधले 12वी पास किंवा बीएससी वगैरे पण चालतात अजून इंडस्ट्रीमध्ये. त्यांना ट्रेनिंग द्यावी लागते, मग त्यांना फार्मासिस्ट म्हणून म्हणू शकतो, बट फक्त इंडस्ट्रीमध्ये. तिसऱ्या टाइपचे फार्मासिस्ट राहतात हॉस्पिटल फार्मासिस्ट. ओके, हॉस्पिटल मधले सर्जरी किंवा तिथं मेडिसिन्स वगैरे पुरवणं, पेशंटची काळजी घेणं, प्रत्येक औषधाची माहिती घेणं की या पेशंटने किती मेडिसिन घेतल्या, काय इफेक्ट झाला, हे काम राहतं हॉस्पिटल फार्मासिस्टचं. आणि चौथं राहतो तुमचा कम्युनिटी फार्मासिस्ट. कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे डायरेक्ट लोकांसोबत, बाहेरच्या जनरल क्राऊड सोबत जो फार्मासिस्ट कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, दॅट इज कम्युनिटी फार्मासिस्ट. ओके, आता ह्या कम्युनिटी फार्मासिस्ट मध्ये पण तुम्हाला डीएसबीएम सब्जेक्ट मध्ये कळून जाईल की एमआर लोक राहतात, सेल्स एक्झिक्युटिव्ह राहतात, प्रोप्रायटर म्हणजे दुकानदार, एजन्सी वाले, हे सगळे या कम्युनिटी फार्मसी मध्ये येतात. कारण हे जनरल क्राऊड सोबत आहे. हे ट्रेनिंग साठी, म्हणजे तुम्हाला ट्रेन करायचं काम आमचं आहे. ओके, परफेक्ट फार्मासिस्ट बनवायचं काम अकॅडमिकचं. इंडस्ट्रीचं परफेक्ट मॅन्युफॅक्चरिंग विथ क्वालिटी. ओके, क्वालिटीसाठी. हॉस्पिटल फार्मासिस्टचं पेशंट अनालिसिस, जे मी तुम्हाला सांगितलं क्लिनिकल ट्रायल्स वगैरे, ते पण हे हॉस्पिटल फार्मासिस्ट अंडर आहेत. तर हे 4 कॅटेगरी फार्मासिस्ट मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर असं पण आहे की फार्मासिस्टचे काही इम्पॉर्टंट रोल आहेत. ओके, जे की तुमचं फार्मासिस्टचा रोल घेऊनच दाखवतो तुम्हाला काय काय राहते इम्पॉर्टंट रोल. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे सिलेबस मध्ये, हा डीएसबी मध्ये पण आहे, ज्युरिस्ट मध्ये पण आहे, फार्मास्युटिक्स मध्ये पण आहे की रोल ऑफ द फार्मासिस्ट. पण प्रत्येकाकडे वेगवेगळे आन्सर्स आहेत. ओके, त्यामुळे ज्या सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचे आन्सर्स लिहिणं अपेक्षित आहे थेरॉटिकल पेपर मध्ये. सर आवाज येत नाही. येस, आवाज येतोय माझा? हो सर. येस सर. ओके, शेवटचा पॉइंट आहे सेकंड चॅप्टर मधला, रोल ऑफ फार्मासिस्ट. काय काय रोल असतात ते पाहू आपण. पहिला प्रिस्क्रिप्शन ऍडियन्स. ओके, प्रिस्क्रिप्शन ऍडियन्स. त्याच्यानंतर स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन रेकॉर्ड. स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन.
तिसरा रोल आहे ड्रग चॉईस. फार्मासिस्टचे रोल पहा खूप महत्वाचे ते. कोणत्याही प्रोफेशन मध्ये जा, तुम्हाला हे सगळे महत्वाचेच आहे. कंटिन्यू इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन. ओके. त्याच्यानंतर क्लिनिकल फार्मॅकोकायनेटिक, सॉरी ड्रग मॉनिटरिंग एक आहे. ड्रग मॉनिटरिंग, क्लिनिकल फार्मॅकोकायनेटिक, आणि नंतर R&D ऑन हेल्थ ऍक्टिव्हिटी. सर ते काही दिसत नाही खालचं. येस. ड्रग्सच्या समस्या ओके. सो ह्या रोल्स आहे. पहिलं पहा प्रिस्क्रिप्शन ऍडियन्स. तुम्हाला प्रिस्क्रिप्शन नुसारच मेडिसिन देणं गरजेचं आहे. भले ब्रँड नेम वेगळा असतो बट कंटेंट जे आहे ते सेम पाहिजे. ओके. मग ते जेनेरिक मधलं असो किंवा दुसरं कोणतंही असो, पण फॉर्म्युलेशन जे आहे त्याने टॅबलेट सांगितले, टॅबलेटच्या सिरप देऊन तुम्हाला चालणार नाही. ओके. तर जी सांगितली त्याच मेथडने तुम्हाला ते देणं गरजेचं. सेकंडली स्टोरेज अँड ऍडियरन्स. स्टॉकिस्ट कडे किती स्टोअर ठेवायला पाहिजे, ते स्टोरेज कंडिशन कशी पाहिजे. ओके. ह्या गोष्टी गरजेचं आहे. डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर ही बॅच कोणत्या मेडिकलला पाठवली, कुठून पेशंट पर्यंत पोहोचली, ह्याचा रेकॉर्ड ठेवणं पण महत्वाचं आहे. तिसरा ड्रग चॉईस. ड्रग चॉईस म्हणजे एखादी मेडिसिन तुमच्याकडे अवेलेबल नाहीये. ओके. त्यावेळेस विथ द परमिशन ऑफ रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर म्हणजे डॉक्टर कडून, तर डॉक्टरच्या परमिशन नुसार तुम्ही दुसरा ड्रग त्याला चॉईस म्हणून देऊ शकता. ओके. ड्रग चॉईस म्हणून. चौथा आहे इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन. म्हणजे तुम्ही स्वतः पण अपडेट होत राहायचं. असं नाही की तुमचं 2 वर्षाचा डिफॉर्म संपला सिलेबस त्याच्यानंतर तुम्ही फ्री झाला, आता तुम्हाला काही गरज नाही पुढे शिकायची. असं नाहीये. डे बाय डे नवीन ड्रग्स येत राहतात, नवीन फॉर्मेशन येत राहतात. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. ओके. आणि इन्फॉर्मेशन कशी ठेवून चालणार नाही, त्याचं एज्युकेशन पण समोरच्या पेशंटला किंवा तुम्ही जर अकॅडमिक मध्ये गेले तर स्टुडंटला पण देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तेव्हा मी देत राहतो तुम्हाला काही अपडेट आलं तर ते देणं गरजेचं आहे. ड्रग मॉनिटरिंग जे मी तुम्हाला सांगितलं क्लिनिकल ट्रायल्स मध्ये एखादं औषध दिल्यानंतर काय चेंजेस होतात त्या औषधात आपण विचारतो ना. एखादा पेशंट जरी मेडिकल मधून असे एखादी मेडिसिन घेऊन गेला असेल, आपण दिले असेल ड्रग चॉईस नुसार, त्याला विचारू शकतो बाबा कसं मग झालं का व्यवस्थित इफेक्ट, काय झालं, व्यवस्थित चालली का ती मेडिसिन, झाली असेल ओके तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुम्ही नेक्स्ट पेशंटला पण सांगू शकता की ओके ही मेडिसिन चांगली आहे. बट तो पेशंट येऊन म्हणला नाही यार ते गोळी काय व्यवस्थित त्याच्यामुळे उलट्या सुरू झाल्या, रात्री झोप नाही झाली, तर मग ते तुम्ही मेडिसिन देणार नाही पुढच्या वेळेस पासून. हे झालं ड्रग मॉनिटरिंग. म्हणजे ड्रगने काय काय इफेक्ट केले तुम्हाला. क्लिनिकल फार्मॅकोकायनेटिक. फार्मॅकोकायनेटिक आहे. कायनेटिक म्हणजे ADME. हा ड्रग बॉडीमध्ये घेतल्यापासून बॉडीमध्ये कुठे ऍब्सॉर्ब झाला, त्याचा इफेक्ट कोणत्या कोणत्या ऑर्गन्सवर झाला, ओके, त्याचं मेटाबॉलिझम कुठे झाला आणि किती प्रमाणात ड्रग एक्सक्रीट झाला बॉडीमधून बाहेर. तर ही पण तुम्हाला तिथं त्याची स्टडी करणं गरजेचं आहे. त्याचं क्लिनिकल फार्मॅकोकायनेटिक. R&D. डे बाय डे नवीन आजार येतच राहणार आहे कंटिन्यू, आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिसर्च करणं गरजेचंच आहे. ओके. कारण माणसाची लाईफस्टाईल, माणसांचं खाणं पिणं आणि माणसांमधली R&D, स्वतःची पण R&D राहते माणसांची जी बॉडीमध्ये चालू असते मॉडिफिकेशन. तर हे त्याच्यानुसार तुम्हाला हेल्थ केअर मध्ये काय काय बेनिफिट येऊ शकतं, तर ते बनवणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पण रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. दॅट इज ऑल अंडर दॅट इज रोल ऑफ फार्मासिस्ट. ओके. हे बेसिक मध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त मी याच्यावर तुम्हाला 1 ते 1.5 तास लेक्चर पण देऊ शकतो, बट मला डिटेल मध्ये नाही एवढं. रोल ऑफ फार्मासिस्ट हे शॉर्ट मध्ये एवढे सर 7 सगळ्यात पॉईंट खालचं आहेत. पॉइंट काय आहे? याच्यावरून थोडक्यात असं सांगायचं झालं तर फार्मासिस्टचं काय काम आहे. पहिली गोष्ट इग्नोरन्स करून चालत नाही. वेल डिसिप्लिन पाहिजे. प्रत्येक पेशंटला औषधं भेटली पाहिजे, कमीत कमी खर्चात भेटली पाहिजे, टाइम वर भेटली पाहिजे. ओके. व्यवस्थित क्वालिटीची, व्यवस्थित क्वांटिटीची आणि
ट्रीटमेंट योग्य अशी औषधं आपण डिस्पेन्स केली पाहिजे किंवा मॅन्युफॅक्चर केली पाहिजे. हे सगळं थोडक्यात या चॅप्टरचा रोल आहे. ओके, फार्मासिस्टचा रोल कसा, तर हे इथं आहे. ठीक आहे, तर आपण आजच्या चॅप्टर मध्ये काय पाहिलं की डेव्हलपमेंट कशी झाली स्टार्टिंगला आयुर्वेदा, नंतर ऋग्वेदामध्ये वॉटर आणि हर्ब्स, नंतर हे पाहिलं आपण युनानी सिस्टीम आली, नंतर हॉस्पिटल्स बनले, हॉस्पिटल नंतर ॲलोपॅथिक सिस्टीम आली. ओके, तर ते झालं. त्याच्यानंतर मग कॉन्फरन्सेस झाल्या 2 ठिकाणी. ब्रिटिश कॉन्फरन्स झाली. ओके, ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये काय काय फिक्स झालं. ओके, त्याच्यानंतर इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये काय काय डिसाईड केलं. ब्रिटिश कॉन्फरन्स मध्ये काय डिसाईड केलं, तर फिजिशियन आणि फार्मासिस्ट याच्यामधला डिफरन्स, लिगली जे ओव्हरलॅप होत होते त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या करण्यात आल्या. कुठं, ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स मध्ये. आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन द प्रायमरी हेल्थ केअर, तर त्याच्यामध्ये काय डिसाईड झाले, ते मगाचे 8 इसेन्शियल पॉइंट्स, जे हेल्थ फॉर ऑल हा पॉइंट तिथं डिस्कस केला गेला. राईट, येस. सो आणि शेवटी हे रोल्स ऑफ फार्मसिस्ट, आणि फार्मसिस्टचे 4 प्रकार मी तुम्हाला सांगितले, अकॅडमिक, इंडस्ट्रियल, हॉस्पिटल आणि कम्युनिटी. हे चारही टाईपचे फार्मासिस्ट आहेत जे वर्किंग राहतात वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये. ओके, आणि आता फार्मडी पण आले जे की क्लिनिकल मध्ये म्हणजे डॉक्टरांसोबत काम करतात. तर हे सगळं या चॅप्टर मधलं आहे. काय चॅप्टरचं नाव, फार्मसी अँड हेल्थ केअर सिस्टीम. ओके, क्लिअर आहे. या चॅप्टर मध्ये काही डाऊट्स आहे? नो सर. नो सर. येस, काही डाऊट आहे काय? नो सर. नाही सर. नाही सर. Yes, काही डाऊट असेल तर सांगा मला. नो सर. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. एखादं औषध आपण नवीन तयार करतोय आणि त्याला एखाद्या फॉर्म्युलेशन मध्ये पण तयार करतो. आता हे कुठून चालू होतं, केमिकल कंपोनंट पासून, केमिस्ट्री पासून इन्व्हेन्शन राहतं. ठीक आहे. ओके, मी तुमचं नाव एकदा चेक करून घ्यायचं, लिस्ट मध्ये आहे का, तुमचा स्क्रीनशॉट घेऊन टाकतो. ओके, घेतलेला मी. 46 जणच राहिले, बाकीचे लेफ्ट झाले वाटतं. ठीक आहे, 2 वाजता तुमचं सुटिक्सचं लेक्चर होईल. ओके, आणि उद्या काय ज्युरिस्प्रुडन्सचं तुमचं लेक्चर होणार नाहीये. ठीक आहे, तो थँक्यू. आपण तिसरा चॅप्टर जो आहे त्याचा आहे एथिक्स. ओके, फार्मास्युटिकल एथिक्स. एथिक्स पार्ट ऑफ परवाच्या लेक्चरला, सॅटर्डेला आपण पाहूया. ठीक आहे, तो मीटिंग इथं मी एंड करतोय तुमची. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर.